ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाड्याच्या वतीने सोमवार दिनांक 8 जुलै 2025 ला विठ्ठल रुक्मिणी मंदिर नवेगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर येथे लोककलावंतांचा भव्य मेळावा साजरा करण्यात आला। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। या मेळाव्याला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबारावजी दुपारे यांनी कलाकारांना आपल्या वक्तव्यातून येणाऱ्या भविष्यात जे खरे कलावंत यांच्या पाठीशी उभा राहून होणाऱ्या अत्याचार थांबविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली। तसेच उपस्थित संस्थेचे राष्ट्रीय सचिव निशाताई खडसे यांनी आपल्या भाषणातून गेल्या काही वर्षांपासून ढासळत चाललेल्या पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमात भजनाच्या माध्यमातून गायन करून कलावंतांना मार्गदर्शन केले। तसेच कलावंताच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सांगितले व कलाक्षेत्रात होणारा भ्रष्टाचार थांबविल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले। तसेच नागपूर जिल्हा संघटक पुष्पाताई गावंडे यांनी समाजामध्ये कलाकारांना या मेळाव्याद्वारे महिलांना एकत्रीकरण करण्याचे काम पूर्ण निष्ठेने पार पाडत राहील व सदैव कलाकारांसाठी झटत राहील अशी ग्वाही दिली। या मेळाव्याला पारशिवनी तालुका अध्यक्ष शिवदासजी बघमारे, संघटक कळमेश्वर तालुका अध्यक्ष संजयजी सोमकुवर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम गाठीबांधे, यशवंत खडगी, पिलाजी पोतले, भुवनेश्वर वाघमारे, नागपूर जिल्हा उपाध्यक्ष कल्पना काळे, नागपूर जिल्हा संघटक पुष्पा गावंडे, मौदा तालुका अध्यक्ष कल्पना बिसने, रामटेक तालुका उपाध्यक्ष विलासजी सरोदे, रामटेक तालुका संघटक कैलास कारेमोरे, अंकुश देशमुख, भावराव मेहर, भोजराज मेहर, ओमकार मेहर, प्रकाश मेहर, चंद्रभान खंडाईत, इंद्रेश मेहर, शेषराव मेहर, जनार्दन बिसने, मौदा तालुका सचिव सिंधू महादुले, उपाध्यक्षा दुर्गा गडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। तुकाराम मेहर त्यांनी सूत्रसंचालन केले। तसेच पुष्पा गावंडे यांनी सर्व कलावंतांचे आभार मानले। या मेळाव्याला नागपूर जिल्ह्यातील 51 मंडळांनी आपली उपस्थिती दाखवून भजन, कीर्तन, भारुड, खडी, गंमत, नाटक, गायन अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कलाकारांनी आपापली कला सादर केली। या कलाकारांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा।